नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते मुंबईमधून। शिवसैनिकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी। उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का। ठाकरेंच्या या कट्टर शिवसैनिकाचं ढाण्या वाघाचं झालंय निधन। नेमकं काय झालेलं आहे? मुंबईतून कोणती महत्त्वाची बातमी आलेली आहे? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत ठाकरे कुटुंबाशी असलेला जिव्हाळा ज्यांनी आयुष्यभर जपला, शिवसेना फुटीनंतरसुद्धा ते ठाकरेंसोबत प्रामाणिक राहिले, असा ढाण्या वाघ आज आपल्यातून निघून गेलेला आहे। नेमकं काय झालं ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये नक्कीच आपल्या या ढाण्या वाघास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। शिवसेनेच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात अनेक निष्ठावंत, जिद्दी आणि लढाऊ कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले होते। बाळासाहेबांच्या एका आवाजावर मुंबई बंद करणे किंवा कोणालाही नडणं हे शिवसैनिकांचं 1966 पासून काम होतं। त्यामध्येच अशा एका ढाण्या वाघाचा आज अंत झाला। मराठी उद्योजक आणि मुंबईतले प्रसिद्ध असे डेकोरेटर आणि कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले, ठाकरे कुटुंबाशी जवळीक असलेले श्रीधर जाधव यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली। यामुळे शिवसेना परिवारासह संपूर्ण मराठी समाजात शोककळा पसरली आहे। जाधव हे माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पती होते। ठाकरे कुटुंबाचे अतिशय जिवलग व विश्वासू सहकारी म्हणून त्यांची मुंबई, महाराष्ट्रभर ओळख होती। जाधव यांच्या निधनामुळे केवळ एका व्यक्तीचा अंत झाला नाही, तर तो एक विचार, एक लढाऊ वृत्ती आणि निष्ठेचा आदर्श हरपल्याची भावना शिवसैनिकांमध्ये व्यक्त होत आहे। त्यांच्या निधनाने शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एक महत्त्वाचा आधारस्तंभ कोसळल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेतील सुरुवातीचा प्रवास। जाधव यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाची सुरुवात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता होण्यापासून केली। शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रेरित होऊन त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रद्धा ठेवली आणि त्याच विचारानुसार आयुष्य जगण्याचा निर्धार केला। ते फक्त नावापुरते शिवसैनिक नव्हते, तर प्रत्येक आंदोलन, प्रत्येक संघर्षात ते अग्रभागी असायचे। बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते व्यवसायात उतरले आणि मुंबईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक म्हणून डेकोरेटरमध्ये त्यांचं सगळीकडेच नाव होतं। ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे होते। जाधव हे ठाकरेंच्या जवळचे होतेच, त्यानंतर ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबतसुद्धा होते। ते केवळ कार्यकर्ता नव्हते, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणेच त्यांना स्थान होते। अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये, बैठकीमध्ये त्यांचा सहभाग असायचा। उद्योजक म्हणूनसुद्धा त्यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली। त्यांनी ज्यावेळी महापौर श्रद्धा जाधव या होत्या, त्यावेळी त्यांचा प्रवाससुद्धा त्यांच्या पाठिंब्याने मजबूत झाला होता। प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक राजकीय निर्णयात त्यांनी आपल्या पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभं राहून साथ दिली। श्रद्धा जाधव यांनी महापौरपद भूषवताना शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयामध्ये श्रीधर जाधव यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात होतं। जाधव यांच्या निधनाची बातमी समोर येताच शिवसैनिकांमध्ये दुःखाची लाट उसळली। अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष भेटून श्रद्धांजली अर्पण केली। एक निष्ठावंत शिवसैनिक ढाण्या वाघ गेला, शिवसेनेचा खरा शिवसैनिक गेला, अशा भावना व्यक्त केल्या जात आहे। राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्रीधर जाधव यांना श्रद्धांजली वाहिली। ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या अंत्यविधीस हजर होते। श्रीधर जाधव यांच्यासारखा कार्यकर्ते आणि मराठी उद्योजक दुर्मिळ असतात, ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या विचारांसाठी काम केलं। मराठी माणसासाठीच हे नुकसान नव्हे, तर इतर जे उद्योजक, राजकारणी यांनीसुद्धा त्यांची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। श्रीधर जाधव यांचं कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही। मित्रांनो, आपण आपल्या या कट्टर शिवसैनिकांसाठी, बाळासाहेबांच्या ढाण्या वाघासाठी कमेंटमध्ये नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।